आपण यूट्यूबवर बघतोय की प्रत्येक यूट्यूबरनं जे टिकटॉकवरचे लोक होते ते यूट्यूबवर आले, त्यांनी प्रत्येकाने एकच धरलंय जोड्याने. ह्या जी जोड्या होत्या फेमस झाल्या कॉमेडी करून वगैरे, तर त्या जोड्याने आता काय केलंय माहितीये का, कॉमेड्या सोडल्या आणि ह्यांच्या संसारात जी आग लागलेली आहे, आता ती आग नाही बरं का, फक्त व्ह्यूजसाठी आहे, ह्यांच्या संसारातले भांडणं त्यांनी यूट्यूबवर मांडायला चालू केले. आणि भांडणं एवढ्या टोकाला की बायकूनं नवऱ्याला मारायचे भांडणं, मग शेजारी लेकरं रडायलेले सुद्धा ह्यांना कळत नाहीत. परत बहिणीनं भावाला मारायचे भांडणं, भावानं बहिणीला मारायचे भांडणं, जावानं दिराला मारायचे, दिरानं जावाला मारायचे. हे सगळे भांडणं यूट्यूबवर दाखवत आहेत. मान्य दाखवत आहेत हो, पण मला एक कळत नाही, ह्यांचे भांडणं लागल्यानंतर कॅमेरामॅन कोण असेल ह्यांचा? भांडणं लागल्यावर माणूस कधी भांडणामध्ये मोबाईल आवर्जून घेतो का? म्हणजे मला वाटतं ह्यांचे जी काय 10-15 मिनिट व्हिडिओ बनवायपुरतीच ह्यांचे भांडणं असतात असं मला वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण माणसं भांडणं सोडवतील का असं कॅमेरा घेऊन फिरतील? कोण स्वतः सेल्फीमध्ये कॅमेरा घेऊन भांडतंय? आता ह्यांना भांडतानाच कस काय मोबाईल येतो, भांडतानाच कस काय व्हिडिओ? म्हणजे हे आधीच ठरवतात की आता आपण भांडणं केळायची आहेत, चला. म्हणजे चित्रपटातले कसे भांडणं असतात, आता पहिलं 3 तासाचा चित्रपट होता, आता 1.5 तासाचा आहे. पण ह्यांनी तसं ह्यांच्या संसाराचा चित्रपट आणि असं दाखवतात की आमचे खरंच भांडणं आहेत. मग मला सांगा, एखाद्या बायकोनं जर नवऱ्यावर हात उचलला तर त्या बायकोला नवरा घरात ठेवून घेईल का हो? रोज ह्यांचा एक आदल्या दिवशी सांगतंय न बायकोनं हात उचलला, दुसऱ्या दिवशी नवऱ्यानं पिऊन येऊन मारलं, तिसऱ्या दिवशी सासू घर सोडून चालली. म्हणजे दररोजचं एक विषय ह्यांचा भांडणाचा. परत दुसरीकडं तसंच बहिणीनं भावाला मारलं आणि भावानं बहिणीला मारलं आणि बहीण अशी आहे आणि आता तिला विचारायला जायचं. मग ह्यांच्याकडं अशाच वेळेला कसं काय कॅमेरे येतात ना, हा पॉइंट काय मला कळलं गेला बुवा. आता मला सांगा, कुणाचे बी भांडणं लागले, काही शेजारी पाजारी असं मोबाईल घेऊन येणार आहेत का? ह्यांचे भांडणं लागलेत, व्हिडिओ काढा आणि ह्यांच्याच अकाउंटला टाका. कितीही जगाला येडं बनवायले. तर मला त्यांचे जे बघणारे लोक आहेत, कमेंट करणारे, अहो तुम्ही हसायच्या तरी कमेंट करताय किंवा त्यांना घाण कमेंट करताय. कशाला करताय त्यांना घाण कमेंट? डायरेक्ट अनसबस्क्राईब करून टाका ना. कारण तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघताय, त्यांचे व्ह्यूज वाढतात, त्यांना कमेंट करतात, त्यांचे व्ह्यूज वाढतात आणि त्यांनी संसारात जी भांडणं करायले त्या भांडणाचा सुद्धा पैसा घेतात ना ते. आणि त्यांना तर चांगलंच आहे, ती कमेंट करा. नाही तर मला सांगा, तुमच्या कमेंटचा त्यांना फरक पडणार आहे का? कारण त्यांचा संसारात एकमेकाला हानमार केल्याला फरक पडना, नाटक हानमारीचा नाटक केलेला, तर तुमच्या कमेंटचा काय फरक? आता ती काय कमेंट वाचत नसतील का? बघत असतील ना. पण त्यांना माहित आहे कमेंट कशा बी येऊ द्या, आपले व्ह्यूज वाढत चाललेत ना. तर मग तुम्ही उचलून धरायले त्या लोकांना, तुमचा नेट घालवताय, तुम्ही तुमचा वेळ घालवताय, त्या लोकांना डायरेक्ट अनसबस्क्राईब करा. ते आपल्या मोबाईलमध्येच पुन्हा नाही दिसलं पाहिजे असले. कारण ह्यांचे नाटकं जी चालू आहेत ना, तर आपल्यामुळं चालू आहेत. आपण त्यांना डोक्यावर घेतो म्हणून त्यांचे नाटकं चालू आहेत. तुमच्या तरी लक्षात येत असेल ना गोष्ट, की वाद लागल्यानंतर भांडणात माणूस मोबाईल घेईल का? भांडणात मोबाईल म्हणजे ह्याने आधी ठरवून हातात मोबाईल घेतात आणि चला सुरू करो, झालं लगेच ह्यांचं भांडण सुरू. मग आपण सपोर्ट करतोय, आपण त्यांना हमदर्दी असं नका करू किंवा काही घाण कमेंट करूच नका, डायरेक्ट अनसबस्क्राईब करून टाका. मग बघा बरं ह्यांचे भांडणं कुठं दिसणार आहेत. बरोबर ह्यांचे व्ह्यूज कमी झाले की ह्यांचे नाटकं मनानच बंद होतात पुन्हा.